मंडळी, कुठलाही फाफट पसारा न करता, तामझाम न करता, टोमॅटोसुद्धा कुकरला न वाफवता मस्त चटपटीत, चमचमीत, सुगंधित असं टोमॅटोचं सार आणि गरमागरम वाफळता भात करते. तर मंडळी, आपण रोज घरातल्यांसाठी नवनवीन पदार्थ करत असतो, पण कधी-कधी आपल्याला स्वतःला काय आवडतं, स्वतःसाठी काही करायचं असेल तर आपण कन्फ्यूज होतो की नेमकं मला काय खायचं आहे. आज मी दुपारच्या जेवणात एकटीच होते. म्हटलं आज माझ्या आवडीचा झटपट तयार होणारा मस्त सार भात करते. 4 पिकलेले टोमॅटो छान चिरून घेतले, गावठी असेल तर उत्तम. टोमॅटो चिरून झाले. आता एक ताजा मसाला करायचा आहे, यानेच सार चवदार आणि सुगंधित होतं. मिक्सर जारमध्ये 1 टेबलस्पून धने, अर्धा इंच आलं, 7-8 लसणीच्या पाकळ्या आणि 2-3 लाल सुक्या मिरच्या, इथं मी बेडगी मिरची घेतली आहे. 1 कांदा जाडसर चिरलाय, तोही घालायचा. पाणी न घालता जमेल तितकं हे छान बारीक वाटून घ्यायचं. छान असं हे मी बारीक वाटून घेतलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओल्या नारळाचे काप. नारळ फोडून पाठीचा ब्राऊन भाग काढला आणि काप केले. साधारण अर्धी वाटी मी घेतले, अर्धी लहान वाटी. यामध्ये आता चिरलेले टोमॅटोसुद्धा घालायचे. आपल्याला टोमॅटो वगैरे वेगळे वाफवून वगैरे घेण्याची गरज नाही आहे. छान असं परत बारीक दळून घ्यायचं. सुरुवातीला टोमॅटोच्याच रसामध्ये हे व्यवस्थित वाटलं जातं, पण जर बारीक झालं नाही, जरा दरदरीत वाटलं तर मग आपण यामध्ये थोडंसं पाणी घालू शकतो. तर इथे मी सुद्धा थोडं पाणी घालते आणि अगदी स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची. खूप सुंदर रंग येतो आणि सुगंधसुद्धा खूप सुंदर येतो. चला आता झटपट सार करूया. कढईमध्ये तेल घातलं, त्यामध्ये जिरे घालायचे. जिरे छान असे फुलू द्यायचे. नंतर कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता जरा असा तोडून घालायचा, म्हणजे चटचट उडत नाही आणि तेलसुद्धा बाहेर निघत नाही. छान कढीपत्ता जिऱ्याची खमंग फोडणी झाली की तयार करून घेतलेलं हे सगळं वाटण घालायचं. हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं. या पद्धतीने सार केला की अगदी झटपट होतो, चवदार होतो आणि खमंग असा लागतो. व्यवस्थित एकजीव केलं. आता 5 मिनिटे लो फ्लेमवर हे मसाला किंवा साहित्य परतून घ्यायचं. चला, साराचं साहित्य परततंय तोपर्यंत गरमागरम भात करते. कुकरमध्ये तेल घातलं, थोडे जिरे घालायचे आणि पाणी घालायचं आहे. तर अर्धा कप तांदूळ मी भिजवला आहे, तर 1 कप पाणी घातलं. चवीनुसार मीठ घालायचं. पाण्याला उकळी आली की अर्धा कप बासमती तांदूळ मी 30 मिनटं भिजवला होता, तो भिजलेलं तांदूळ घालायचा. छान मिक्स करायचं आणि झाकण लावून फक्त मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करायच्या. भात मस्त तयार होईल. चला, आपण भाताचा कुकर लावला तोपर्यंत हे टोमॅटोचं वाटण मस्त परतलं गेलं. खूप सुंदर सुगंध येतोय. ते चटचट उडत होतं ना, म्हणून मध्यंतरी मी झाकण ठेवलं होतं. तर मंडळी, हे 5 ते 7 मिनटात छान परतलं गेलं. तेलसुद्धा सुटलंय. आता चवीला तिखट असणारं थोडं लाल तिखट मी घालते, कारण रंगासाठी मी बेडगी मिरच्या घातल्या होत्या ना, त्यामुळे. हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं. आधी आपण कुठेच मीठ घातलेलं नाही आहे. यामध्ये पाणी येणार आहे, त्या अंदाजाने मीठ घालायचं. मिसळून घ्यायचं. मध्ये चमचा आडवा ठेवून परत एकदा झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे परतून घेऊया, म्हणजे खूप छान चव येते. हे आपण जितकं छान तेल सुटेपर्यंत परतणार ना, साराची चव मस्त लागते, कारण सगळं आपण कच्चं वापरलं आहे ना, त्यामुळे. कोथिंबीर घालायची आणि आता गरजेनुसार गरम पाणी घालायचं. गार पाणी घालू नका. गार पाणी घातली तर कुकिंग प्रोसेस डिस्टर्ब होते आणि चवसुद्धा खूप पानसट लागते. गरम पाणी घालायचं. आता सार तुम्हाला किती दाटसर पातळ हवं आहे त्यानुसार पाणी घालायचं. मला ना अगदीच पाण्यासारखा पातळ आवडत नाही. मध्यम असा मी सार ठेवते. खूप घट्ट नाही आणि पातळ खूप करत नाही. त्याच अंदाजाने मी इथे गरम पाणी घातलेलं आहे. आता गॅस मोठा ठेवायचा आणि साराला छान उकळी येऊ द्यायची. हे सार तुम्हाला जर आणखीन आंबट हवं असेल तर तुम्ही थोडंसं चिंच किंवा मग कोकम घालू शकतात आणि जरा चटपटीत गोडसरही हवं असेल तर थोडा गूळ घालू शकतात. पण टोमॅटोमुळेच याला इतकी सुंदर चटपटीत चव आली होती आणि गूळ मला यामध्ये आवडत नाही, म्हणून मी चिंच किंवा कोकम गूळ असं काही घातलं नाही. लो फ्लेमवर एक 7 ते 10 मिनिटे हे सार उकळलं. आत्ताच तोंडात पाणी येतंय पाहून. इतका सुंदर रंग आणि सुगंध येत होता. चव तर अप्रतिम झाली होती. मस्त असा गरमागरम सार आणि वाफाळता आपला भात तयार आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही पाहताय किती सुंदर आहे. पाण्यासारखी पातळ नाही आणि घट्ट नाही. गरमागरम भात आणि टोमॅटोचा सार आपलं इथे तयार झालेला आहे. कोणत्याही वातावरणामध्ये हा गरमागरम सार भात खायला, हे सार असंच वरपून प्यायला
खूप मस्त लागतं मंडळी. थंडगार वातावरण असेल तर क्या बात आहे, इतकी सुंदर चव झाली होती ना. मी सांगते म्हणून एकदा तरी तुम्ही हा सार भात नक्की करून पहा. तुम्ही या पद्धतीने करतात का, मला तेही कमेंट करून सांगा. आजची रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.